नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीमाळा यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, 10 दिवसापूर्वी आम्ही डाळिंब बागेचं नेट टाकून पूर्ण झालेलं आहे। यावर्षी डाळिंबाचे झाडं मोठे असल्याकारणाने आम्ही 12 फुटाऐवजी 14 फूट नेटचा वापर केलेला आहे। परंतु तरीसुद्धा आमच्या एका प्लॉटमध्ये जास्त उंच झाडं असल्याकारणाने ते 14 फूट नेटसुद्धा पूर्ण झाडाला जाकू शकले नाही। तर ते जे नेट आहे आमचं जुनं नेट, या नेटला लावून आम्ही तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहताय तसं आम्ही कव्हर करण्याचं काम चालू आहे। पूर्ण डाळिंब जे झाकले जातील या उद्देशाने आम्ही ते नेट आहे ते टाकतोय। तर मित्रांनो, आमच्याकडे आता सध्या ऊन भरपूर पडतं आहे, 40-42 अंश सेल्सिअसच्या आसपास आमच्याकडे ऊन आहे। आणि अशा उन्हात आपल्याला डाळिंब बाग वाचवायचं एकदम जिकरीचं काम आहे आणि ते डाळिंब बाग वाचवायचं काम आपण आता सध्या करतोय। तर मित्रांनो, यावर्षी आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जे पण आम्ही आमच्या डाळिंब बागेत केले ते सर्व इंस्टाग्राममध्ये रीलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे। तर सेटिंग व्हायसाठी काय दिलेलं आहे आणि आपल्या बागेत तेल येऊ नये त्यासाठी कुठली स्लरी करावी हे सुद्धा आम्ही इंस्टाग्रामवर रीलच्या माध्यमातून सांगितलं आहे। तर मित्रांनो, यावर्षी जे आहे अचानक तापमानात बदल झाला किंवा पाऊससुद्धा मध्यंतरी भरपूर ठिकाणी पडला। तर अशा परिस्थितीत जवळजवळ 90% बागावर आहे तेला रोगाचा अटॅक झालेला आहे। तर हा तेला रोग आपल्याला कसा कंट्रोल करता येईल आणि यासाठी आपण एकात्मिक नियोजन काय करू शकतो या संदर्भाचा आजचा पूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो, सद्यस्थितीला मी स्प्रे जर म्हटलं तर आपण आता कॅपटॉप वगैरे आता मारतो आहे किंवा प्रोफाईट वगैरे हा सुद्धा स्प्रे मारतो आहे। त्याच्यात आपल्याकडे अजून परत अळीचा अटॅक आहे, त्यामुळे आपण टेगाटासारखी औषधंसुद्धा मध्यंतरी मारतो आहे। तर मित्रांनो, हे सर्व जर नियोजन पाहिलं तर आजपर्यंत तेल्यावर आपल्याला असा ठोस असा उपाय सापडलेला नाही। तर त्या अनुषंगाने आम्ही आमच्या डाळिंब बागेत फक्त पाणी नियोजनाचा हा जो भाग आहे हा भाग आपण सध्या कंट्रोल करतो आहे। तर 2 दिवसाआड आम्ही 2 तास बागेला पाणी सोडतो आहे। इतका हीट असतानासुद्धा आपण हे पाण्याचं नियोजन असं केलेलं आहे। तर यासाठी आपल्याला यामुळे आपल्या बागेत आपल्याला फुगवण वगैरे हाताविचार सोडून द्या, बाग वाचवणं हा मूळ उद्देश आहे। तर फुगवण शक्यता कमी येईल किंवा मग येईलसुद्धा पुढे नंतर प्रयत्न केला तर, पण तेल्यापासून आपला बाग वाचवणं जिकरीचं झालेलं आहे। त्यामुळे आम्ही 2 दिवसाआड 2 तास बागेला पाणी देतो आहे। 2 तास बागेला पाणी दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा बागेत जाल तेव्हा तुम्ही एकदम डाळिंबाचं झाड जे आहे ते एकदम नर्वस वाटेल आणि ज्या फळाच्या ज्या पुढच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा एकदम नर्वस वाटतील। तर अशा परिस्थितीत मित्रांनो, घाबरून जायचं कारण नाही। 2 दिवसाआडच 2 तास पाणी द्यायचं आहे। जर तुमची जमीन काळ्या प्रतीची असेल तर तुम्ही 3 दिवसातसुद्धा 2 तास पाणी दिलं तरीसुद्धा चालेल। तर या अशा परिस्थितीत आपण पाणी कमी दिल्याने जे आहे ते आपलं झाड जे आहे कुठल्याही रोगाला बळी पडणार नाही आणि चांगल्या पद्धतीने किंवा आपण व्यापाऱ्यापर्यंत आपला माल कसा जाईल या उद्देशाने आपण हा बाग विकवायचा आहे। तर मित्रांनो, ही जी स्टेज आहे आमची, आता 3 महिन्याचा बाग पूर्ण झालेला आहे। आता फक्त विषय उरला आहे आपला 3 महिन्याचा। तर 3 महिने आपल्या बागेला आपल्याला अतिशय चांगलं संगोपन करायचं आहे आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। तर फक्त स्प्रे तेल्यासाठी फक्त स्प्रेमध्ये न जाता आपण ज्या आळवण्या आहेत त्यासुद्धा आम्ही आता पुढे आता उद्या परवा तुम्हाला जी आळवणी आहे त्या आळवणीमध्ये आपण आता आपण आळवणीमध्ये काय टाकू नये जेणेकरून आपल्या बागेत तेल्याला आपण आमंत्रण देणार नाही, अशा पण उद्देशाने आपण सांगणार आहोत की तेल्यासाठी आपण स्लरी करतो। आपण भरपूर शेतकरी बांधव स्लरी करतात, पण ती स्लरी नेमकी कोणती असावी आणि त्या स्लरीमध्ये काय टाकू नये हे सुद्धा आम्ही आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। तर मित्रांनो, नेट जे आहे तर भरपूर लोकांचा आता यावर्षी असा निष्कर्ष निघाला की ज्या डाळिंब बागेत नेट नाही त्या डाळिंब बागेत तेलाचा अटॅक नाही आणि ज्या डाळिंब बागेत नेट टाकले त्याच्यात तेलाचा अटॅक होतो आहे। तर मित्रांनो, असा कुठलाही भाग नाही। तर नेटमुळे एवढं टेम्परेचर असताना जर आपण नेट टाकले नाही आपल्या बागेला तर नक्कीच आपल्या फळाला जे आहे आणि आधीच आपण पाणी कमी देतो आहे तर फळाची जी कातडी आहे ते कातडीतनं पाणी शोषलं जाईल आणि आपले फळं जे आहेत ते थोडेसे दुसऱ्या आजाराला बळी पडतील। तर मित्रांनो, नेट आणि तेलाचा असा कुठलाही संगनमत नाही। नेट आणि तेलाचा असा कुठलाही हे नाही की नेट न टाकल्याने तेल येत नाही। तर आता आपण दरवर्षी नेट टाकतोच आहे आणि तेला आपल्याला नेटपासूनच बचाव होतो आहे। तर अशा ज्या पद्धती आपण अवलंबतो आहे आणि लिक्विड जे म्हटल्यानंतर आपण आता लिक्विडमध्ये आपण आता सध्या नत्र वगैरे कुठंच देत नाही। तर आमच्या बागेला आता 04037 ही मात्रा सुरू आहे। आम्ही 8 दिवसात 5 किलो 04037 हे आमच्या बागेला सोडतो आहे। तर असे जे खतं आहे जे पोटॅशयुक्त आहे ते खतं तुम्ही बागेला सोडले पाहिजे आणि त्यामुळे आपल्या बागेला तेल्यासारख्या रोगांना आपलं झाड बळी पडत नाही। तर मित्रांनो, या ज्या स्लरी आहे आणि स्लरीमध्ये आम्ही काय टाकतो काय मिक्सचर करतो हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर थोडासा व्हिडिओ लेट जरी होते पण आम्ही जे बागेला महत्त्वाचे जे रोग येत आहे आणि जे वातावरणानुसार जे रोग येत आहे
तर त्या रोगांच्या माहिती देण्यासाठी आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला आमचा यूट्यूब चॅनल आवडत असेल किंवा आमचा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की करा।